Hello, good evening, guys, and welcome back to the ज्ञानज्योती एज्युकेशन्स प्रेझेंट द हिंदू अनालिसिस. ठीक आहे, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गुड इव्हनिंग गाईज. सर्वांना माझा आवाज वगैरे येतोय प्रॉपर? ओके, ऑल राईट. ओके ओके, यस यस, ठीक आहे. सर्वांना आवाज येतोय. थँक्यू सो मच. ओके, सो लेट्स बिगिन. आपण स्टार्ट करूयात आपलं लेक्चर. ठीक आहे, सो आजचा आपण द हिंदू 4 नोव्हेंबरचा हिंदू आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, सो आपल्याला काही इम्पॉर्टंट न्यूज या ठिकाणी डिस्कस करायच्या आहेत. तर फ्रंट पेज जे तुम्ही बघाल त्यामध्ये काय आहे की काही पॉलिटिकल न्यूज आहेत. ठीक आहे, इम्रान खानशी रिलेटेड, गुजरात मध्ये इलेक्शन आहे त्याच्याशी रिलेटेड चीफ इलेक्शन कमिशनने आता नोटिफिकेशन इश्यू केली. ठीक आहे, सो याच्याशी रिलेटेड ह्या काही न्यूज इथं आहेत. ठीक आहे, सो आपण ह्या न्यूज काय करू शकतो, या न्यूज आपण स्किप करू शकतो. बरोबर, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज बघा, इथं एक खाली इमेज दिलेली आहे. ठीक आहे, सो ही जी इमेज आहे, या इमेज मध्ये काय ना खाली जे रिटर्न लिहिलेलं आहे ते आपल्यासाठी थोडंसं महत्वाचं आहे. आपण ते बघूयात की आपल्याला नेमकं कसं आणि काय महत्वाचं आहे. ठीक आहे, ठीक आहे. सो गाईज याच्यामध्ये बघा, इथं काय दिलेलं आहे, मेंबर्स ऑफ गारो ट्रायबल कम्युनिटी परफॉर्म वांगाला डान्स. कोणता डान्स आहे, डान्सचं नाव मेन्शन केलं यांनी. इथे एक चित्र दिलंय. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. इथं काही वुमन्स पार्टिसिपंट आहेत. एक मेल आहे तो ड्रम वाजवतोय काहीतरी ढोलकी टाईप मध्ये. इथं काय लिहिलंय, इथे लिहिलंय वांगला डान्स. ओके, बीच डान्स, इट इज अ वांगला डान्स. ठीक आहे, सो हे जे आहे हे कशाच्या पर्स्पेक्टिव्ह महत्वाचं आहे आपल्यासाठी, आर्ट अँड कल्चर. ठीक आहे, कशाच्या पर्स्पेक्टिव्ह ना, आर्ट अँड कल्चरच्या पर्स्पेक्टिव्ह हा प्रश्न, हा पॉइंट आपल्याला महत्वाचा आहे. ठीक आहे, सो जे कुठली आहे ही गारो ट्राइब्स आहे. तुम्हाला माहिती असेल गारो ट्राइब्स कुठे सापडतात. गारो ट्राइब्स ह्या गारो, खासी, जयंतिया. ठीक आहे, हे 3 ट्राइब्स आहेत आणि ह्यात कुठे सापडतात, मेजॉरिटी या मेजॉरिटीली सापडतात मेघालयमध्ये. ठीक आहे, तो यांचा हा एक डान्स फॉर्म आहे. सो याच्यावर प्रश्न येऊ शकतात. आर्ट अँड कल्चर मध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात, आर्ट अँड कल्चर मध्ये प्रश्न येतात की मोहिनीपट्टम हा डान्स फॉर्म कुठला आहे, कथक हा डान्स फॉर्म कुठला आहे, की याला मॅच द पेअर म्हणू शकतात. ठीक आहे, किंवा असं म्हणू शकतात की रिसेंटली द वांगला डान्स फॉर्म वॉज इन द न्यूज, इट बिलॉंग्स टू विच स्टेट. की नुकताच वांगला नृत्य हे चर्चेमध्ये होतं, हे नृत्य कोणत्या स्टेटमध्ये आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारचे काही जे वन लाइनर्स क्वेश्चन असतात त्यांची येण्याची प्रोबॅबिलिटी असते, त्यामुळे आपण इथं डिस्कस करत आहोत. ठीक आहे, सो इट इज काय, हे वांगला डान्स. ठीक आहे, कुठला आहे हा आहे मेघालयचा. ठीक आहे, आणि कोणत्या फेस्ट मध्ये, द रायझिंग सन वॉटर फेस्ट. काय, द रायझिंग सन वॉटर फेस्ट याच्या अंतर्गत एक लेक आहे, युमियाम लेक. कोणतं, UMIAM उमियाम तलाव आहे. त्याच्या शेजारी त्याच्या काठीवर हा जो आहे हा नृत्य प्रकार तिथं परफॉर्म केला जातो. ठीक आहे, सो हा एक वन लाइनर क्वेश्चन आहे. याच्यामध्ये जास्त काही नाहीये, परंतु वन लाइनर क्वेश्चन कधी कधी खूप स्ट्रेट फॉरवर्ड असतात, त्यामुळे आपल्याला ते तिथं माहित असणंच महत्वाचं असतं. ठीक आहे, ओके. सो आफ्टर दॅट इथं एक हे आहे, अ गोल्ड मशरूम कॉम्बो टू इज ड्रग डिलिव्हरी. ठीक आहे, ही सायन्स अँड टेकच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट महत्वाची आहे. ठीक आहे, युपीएससी जनरली काय करतं माहितीये का, की एमपीएससी आणि युपीएससीच्या प्रिलिम्स मध्ये मॅक्झिमम काय अंतर असतं, तर एमपीएससी जो आहे ना, एमपीएससी हे एक फॅक्च्युअल क्वेश्चन विचारतात. म्हणजे सायन्स वर आधारित जे काही प्रश्न असतात त्यामध्ये काय की, सपोज एखादे केमिकल रिएक्शन म्हणा, किंवा एखाद्या एलिमेंट विषयी म्हणा, जे काय आहे की जे बुक्स मध्ये तुम्हाला 9वी 10वीच्या जे स्टेट बोर्डचे बुक्स आहेत किंवा एखाद्या बुक्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातील, जे तुम्ही कदाचित शिकले असाल. ठीक आहे, परंतु युपीएससीचं सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर तसे प्रश्न नाही विचारत. युपीएससी साधारणतः काय करते, युपीएससी सायन्सचं ऍप्लिकेशन काय भेटतं. जर तुम्हाला GS3चा सिलेबस जर कदाचित माहित असेल तर GS3च्या सिलेबस मध्ये काय मेन्शन केलंय, GS3च्या सिलेबस मध्ये मेन्शन केलंय सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ठीक आहे, ऍप्लिकेशन इन इंडियन इंडिजिनियस
कॉन्टेक्स्ट, ठीक आहे, भारतीय याच्यामध्ये याचं काय ऍप्लिकेशन झालंय, ठीक आहे. सो याच्यावर प्रश्न येत असतात, ठीक आहे. सो त्यामुळं सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा सायन्सचे हे जे उपयोग आहेत, आता सायन्स मध्ये काय काय नेमकं की नॅनो टेक्नॉलॉजी झाली, रोबोटिक्स झालं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झाली, कम्युनिकेशनचं झालं किंवा सायबरचं रिलेटेड काही झालं, ठीक आहे. सो हे काय हे एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि याच्याशीच रिलेटेड हे काय हे अप्लाइड आहे. आता सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये फरक काय, सायन्स काय इट इज अ डिसिप्लिन, हा एक विषय आहे, ठीक आहे, शिकण्याचा. आणि टेक्नॉलॉजी काय आहे, टेक्नॉलॉजी हे ऍप्लिकेशन ऑफ सायन्स आहे, बरोबर है ना. सो हे सायन्स कसं अप्लाइड केलं जातं, त्याचा कसा उपयोग केला जातो, की इंटरनेट ऑफ थिंग्स तुम्ही म्हणाल, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही म्हणाल, त्यानंतर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी झालं, ठीक आहे. सो ह्या अशी जे प्रकारचे जे मुद्दे असतात यांच्यावर युपीएससी वारंवार प्रश्न विचारते. त्यामुळे याच्याशी संबंधित काहीही बातमी आली तर आपल्याला थोडंसं कॉन्शियसली बघावं लागतं, ठीक आहे. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपल्याला इथे एक बातमी आहे जे आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रिलिम्सच्या पर्स्पेक्टिव्ह, कशाच्या प्रिलिम्स, ठीक आहे, आपली जी पूर्व परीक्षा असते या पूर्व परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ना हा जो टॉपिक आहे हा महत्वाचा आहे आणि आपल्याला तो इथं डील करायचा आहे. तर काय म्हणायचं यांना म्हणायचं आहे की गोल्ड मशरूम, ठीक आहे. गोल्ड मशरूम इथं तुम्हाला फोटो सुद्धा दिलेला आहे की गोल्ड मशरूमचा हे कशासाठी युज करणार आहे. हे गोल्ड मशरूमचा जो कोंबो आहे हा इज ड्रग डिलिव्हरी. ड्रग डिलिव्हरी म्हणजे काय, आता तुम्हाला ड्रग हा एक खूप नॉमिनल शब्द आहे, ठीक आहे. ड्रग म्हणजे जर तुम्ही कदाचित मेडिकलच्या दुकानावर गेले असाल तर मेडिकलच्या दुकानावर लिहिलेलं असतं की केमिस्ट अँड ड्रगिस्ट, ठीक आहे. सो जे औषधं आपण युज करतो त्याला मेडिसिनल टर्म मध्ये ड्रग असं म्हणतात. सो ही जे ड्रग डिलिव्हरी आहे शरीरामध्ये जे काही आपल्याला मेडिसिनल पोहोचवायचं असतं त्यासाठी हे गोल्ड मशरूम जे आहे ते इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. आता नेमकं हे गोल्ड मशरूम म्हणजे काय आहे आणि ड्रग कसं डिलिव्हर करतं हे आपण बघणार आहोत, ठीक आहे. तत्पूर्वी मला तुम्हाला ही एक गोष्ट सांगायला आवडेल इथं की जर तुम्हाला असं वाटतं की खरंच म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे का, इतकं सायंटिफिक इतके अवघड नाव वगैरे याच्यावर कोणी प्रश्न विचारतं का, तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी की 2022चा जो पूर्व परीक्षेचा पेपर होता त्या पेपरमध्ये एक प्रश्न आलेला, ठीक आहे. तो प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवतो, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमकं हे शिकवण्यामागचं प्रयोजन काय आहे. युपीएससीच्या या वर्षीचा पूर्व परीक्षेत पेपर असा प्रश्न असा होता की विथ रेफरन्स टू गुच्ची, ठीक आहे, GUCCHI गुच्ची समटाइम्स इन द मेन्शन इन द न्यूज कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. प्रश्नाला असं म्हणायचंय की गुच्ची हा शब्द रिसेंटली नुकताच न्यूज मध्ये बातम्यांमध्ये होता, तर ह्या शब्दाला तुम्ही अनुषंगाने खालीपैकी कोणते वाक्य बरोबर आहे, ठीक आहे. पहिलं वाक्य होतं इट इज अ फंगस, ठीक आहे, हे फंगस आहे, ओके. दुसरं वाक्य होतं इट ग्रोज इन सम हिमालयन फॉरेस्ट एरियाज. हे जे गुच्ची नावाचा जे प्रकार आहे हा हिमालयातल्या पहाडांमध्ये पर्वतांमध्ये काही एरियांमध्ये यांना तिथे त्यांचं ग्रो होतं, तिथे त्यांचं वाढ होती, ठीक आहे. आणि तिसरं वाक्य होतं की इट इज कमर्शियली कल्टिवेटेड इन द हिमालयन फूट हिल्स ऑफ नॉर्थ ईस्टर्न हिट. म्हणजे हे नगदी पिकं म्हणून हिमालयाच्या पायथ्याशी जे नैऋत्य जे ईशान्येकडचे जे राज्य आहेत त्यांच्यामध्ये याला पिकवलं जातं. तर ह्या वरील 3 पैकी कोणतं जे वाक्य आहे ते बरोबर आहे असं आपल्याला विचारलं होतं. हा 2022चा प्रिलिमचा प्रश्न आहे मित्रांनो, ठीक आहे. आता तुम्हाला लक्षात आलं की गुच्ची हा जो शब्द आहे या शब्द बातम्यांमध्ये होता आणि याच्याशी रिलेटेड खालीलपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे. पहिलं वाक्य काय आहे, हे एक फंगस आहे. दुसरं वाक्य काय आहे, हे हिमालयामध्ये ग्रो होतं. तिसरं वाक्य होतं की हे नगदी पिकं म्हणून सुद्धा याला वापरतात, असं हे वाक्य होतं. हा प्रश्न खूप जणांसाठी अवघड होता. आता सिमिलर लाईनवर गोल्ड मशरूमवर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. कसा की नुकताच गोल्ड मशरूम हे बातम्यांमध्ये होतं, तो याच्या अनुषंगाने खालील हे जे आहेत खालील वाक्यांचा विचार करा. तो वाक्य काय काय येऊ शकतात आता बघा, मी तुम्हाला वाक्य सांगतो, ठीक आहे. तर सर्वात पहिलं वाक्य काय बनू शकतं माहितीये का, हे बघा इथे लिहिलंय दीज नॅनो पार्टिकल्स. काय इथं काय लिहिलंय, आपण इथं स्टार्टिंग पासून आर्टिकल डिस्कस करूया मग आपण प्रश्न डिस्कस करूया. मेडिसिन्स मे सून हॅव ट्रेसेस ऑफ अल्ट्रा मायक्रोस्कोपिक गोल्ड. अल्ट्रा मायक्रोस्कोपिक म्हणजे काय,
आपलं जे साईज असते, साईजला जे मेजर करायचं असतं, त्या मेजर करण्यासाठी जी युनिट यूज केले जातात त्याच्यासाठी अल्ट्रा वगैरे ह्या प्रकारचे शब्द यूज करतात. ठीक आहे. सो त्यांचं म्हणणं आहे की हे अल्ट्रास्कोपिक गोल्ड जे सोनं आहे त्याचा उपयोग होऊ शकतो कशाच्या माध्यमातून, हे आहे एका सुपर मशरूमच्या माध्यमातून. ठीक आहे. तर सुपर मशरूम काय आहे हे पुढे त्यांनी इथं मेन्शन केलंय. त्यांनी सांगितलं की कॉर्डी गोल्ड नॅनो पार्टिकल्स. नॅनो पार्टिकल्स म्हणजे काय, जसं मी तुम्हाला म्हटलं मायक्रो मिली हे मेजर असतं साईजचं, तसं नॅनो पार्टिकल्स हा सुद्धा एक मेजर आहे आणि हा युपीसीच्या सिलेबस मध्ये एक्सप्लिसिटली मेन्शन केलाय. ठीक आहे. सो हा जो गोल्ड मशरूम आहे हा काय आहे, एक गोल्डचे नॅनो पार्टिकल्स असतात छोटे छोटे. ठीक आहे. आता ह्या नॅनो पार्टिकल्स मध्ये काय सांगितलंय, इथं सांगितलंय की यांना पेटेंट भेटलंय. काय हे बघा वाक्य काय इथं लिहिलंय, कॉर्डी गोल्ड नॅनो पार्टिकल्स द आउटकम ऑफ द कोलॅबोरेटिव्ह एक्सपेरिमेंट बाय सायंटिस्ट फ्रॉम द इंडियन इन्स्टिट्यूशन हॅज अर्न अन इंटरनॅशनल पेटेंट फ्रॉम द जर्मनी. जर्मनी पासून ह्या गोल्ड जे कॉर्डी गोल्ड नॅनो पार्टिकल्स आहेत. ठीक आहे. काय नाव आहे त्यांचं, कॉर्डी गोल्ड नॅनो पार्टिकल्स. ठीक आहे. यांना पेटेंट भेटले जर्मनी पासून. ठीक आहे. याची संबंधित ही बातमी आहे. यात पुढे काय म्हटलंय, यांनी सांगितलंय की दिस नॅनो पार्टिकल्स डिराइव्ड फ्रॉम द सिंथेसिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. या सिंथेसिस म्हणजे काय, ज्यावेळेस दोन गोष्टी कंबाईन होतात त्यावेळेस सिंथेसिस होतो. तर मग हे जे नॅनो पार्टिकल्स आहे हे कसे बनले, हे बनले आहे कोर्डिसेप्स मिलिट्रिसिस. ठीक आहे. नाव अवघड आहे मान्य, पण ऐकून घ्या. ठीक आहे. सो कोर्डिसेप्स मिलिट्रिसिस आणि गोल्ड सॉल्ट. ठीक आहे. काय एक गोल्ड सॉल्ट नावाचा जे पदार्थ आहे त्याच्यापासून हे बनलेलं आहे. आणि दुसरं काय आहे, कॉर्डिसेप्स मिलिट्रिसिस. हे कॉर्डिसेप्स मिलिट्रिसिस काय इथं मेन्शन केलंय, कॉर्डिसेप्स मिलिट्रिसिस इज अ हाय व्हॅल्यू पॅरासाइटिक फंगस. काय आहे, हे फंगस आहे. ठीक आहे. सो हे फंगस आहे. कुठं ग्रोन केलं जातं, हे लॅब ग्रोन आहे. म्हणजे हे निसर्गात नाही, हे लॅब मध्ये ग्रोन केले त्यांनी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी कुठं, बोडोलँड युनिव्हर्सिटीमध्ये. आणि त्याच्यानंतर काय आहे, त्याच्यानंतर याचं गोल्ड जे आहे, गोल्ड सॉल्ट जे आहे त्याच्याशी त्याचं सिंथेसिस करून त्यांनी एक गोल्ड मशरूम बनवलंय. ठीक आहे. सो त्यानंतर काय म्हटलं त्यांनी, याचा उपयोग काय, याचा उपाय काय, बेटर पेनिट्रेशन. पेनिट्रेशन म्हणजे काय, सपोज आपल्या ज्या पेशी असतात त्या पेशींपर्यंत आतमध्ये जेव्हा जायचं असतं त्यावेळेस हे खूप चांगल्या प्रकारे ते तिथं जाऊ शकतं. ठीक आहे. सो हे काय आहे, एक बायो ऍक्टिव्ह कंपोनंट त्याच्यामध्ये ऍड करतं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर इथं बघा, इथं मेन्शन केलं त्यांनी की इथे सांगितलं हे बघा की डॉक्टर दास अँड मिस्टर बिस्वा हॅव बीन वर्किंग एक्सटेन्सिव्हली ऑन द जेनेटिक डायव्हर्सिटी अँड मेडिसिनल प्रॉपर्टीज ऑफ द वाईल्ड कॉर्टिसेप्स मशरूम. एक मशरूम आहे, या मशरूमवर खूप अभ्यास चालू होता आणि हा कुठे सापडतो, फाउंड इन द ईस्टर्न हिमालय बेल्ट. हा आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे. हे जे काय याचं नाव आहे, कॉर्डिसेप्स मिलिट्रिसिस. ठीक आहे. कदाचित तुमच्यासाठी मी नाव लिहितो इथं. ठीक आहे. कॉर्डिसिस म्हणजे काय, CORDY, कॉर्डिसेप्स मिलिटरिसिस, MILETIRICS. ठीक आहे. काय नाव आहे, कॉर्डिसेप्स, CORDYCEPS, कॉर्डिसेप्स मिलिटरिसिस, MILITARISIS. कॉर्डिसेप्स मिलिटरिसिस नावाचं हे जे मशरूम आहे त्या मशरूमचं गोल्ड सॉल्ट सोबत मिळून एक जे नवीन पार्टिकल बनते त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात गोल्ड मशरूम. आणि हे ड्रग डिलिव्हरीसाठी म्हणजे मेडिसिनल पर्पज साठी इम्पॉर्टंट आहे. आणि हे कुठं सापडतं, हे सापडतं ईस्टर्न हिमालयाज मध्ये. कुठे सापडतं, ईस्टर्न हिमालयाज मध्ये. ठीक आहे. आणि याच्यात इथं बघा पुढचं स्टेटमेंट काय दिलंय, पुढचं स्टेटमेंट हे दिलंय की ओव्हर 8 years, 8 वर्षांपासून they standardize the cultivation of this mushroom with antimicrobial, anti-diabetic and antioxidant properties. कोणकोणते गुणधर्म याच्यामध्ये, अँटीमायक्रोबियल जे सूक्ष्मजीव असतात त्यांच्या विरुद्ध काम करू शकतं, अँटी डायबिटिक जे डायबिटिक्स पेशंट असतात त्यांच्यासाठी काम करू शकतं, आणि तिसरं आहे अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, एखादा जर पदार्थ लांब वेळेसाठी जर कधी टिकून ठेवायचा असला, त्याला खराब नसून होऊ द्यायचं, म्हणतात अँटीऑक्सिडंट. तर हे 3 गुणधर्म याच्यामध्ये आहे. आणि पुढे काय म्हणतात, बायोसिंथेसाइज नॅनो गोल्ड पार्टिकल्स इंडिकेट अ न्यू ऍप्लिकेशन ऑफ न्यू नॅनो पार्टिसिपल्स इन द डेव्हलपमेंट ऑफ थेरप्युटिक ड्रग्स दॅट कॅन बी डिलिव्हर्ड ऍज अ ऑइंटमेंट, टॅबलेट्स, कॅप्सूल्स अँड अदर फॉर्म्स. म्हणजे हे जे नॅनो पार्टिकल्स बसून जे बनवलेलं आहे याचा आपण काय ड्रग डिलिव्हरीसाठी उपयोग करू शकतो. ठीक आहे. सो महत्वाची बातमी काय काय त्याच्यामध्ये आपल्याला सांगायचे की कॉर्डिसेप्स मिलिटरिसिस नावाचा एक मशरूम आहे. या मशरूमला गोल्ड सॉल्टशी सिंथेसाइज करून एक नवीन
प्रोडक्ट बनलंय त्याला म्हणतात गोल्ड मशरूम आणि त्याचा ड्रग डिलिव्हरीसाठी उपयोग केला जातो. तर हे जे मशरूम आहे काय याचं नाव कॉर्डिसिस मिलिट्रिसिस, हे कुठं ईस्टर्न हिमालयन बेल्ट मध्ये तिथं उपयोगलं जातं आणि याचं लास्ट 8 वर्षापासून हे काय याचं कल्टिव्हेशन चालू आहे. परंतु बघा इथे काय सांगितलंय, फक्त सांगितलंय की स्टँडर्डाइज कल्टिव्हेशन. काय सांगितलंय? स्टँडर्डाइज कल्टिव्हेशन. इथं कमर्शियली हा शब्द युज केलेला नाहीये. उद्या कदाचित प्रश्न हा येऊ शकतो तुम्हाला की कन्सिडर द स्टेटमेंट, कन्सिडर विथ रेफरन्स टू कॉर्डिसिस मिलिट्रिसिस. कॉर्डिसिप्सिस मिलिट्रिसिस जो आहे याच्याशी संबंधित करा की हे ईस्टर्न हिमालयामध्ये ग्रोथ केलं जातं, बरोबर आहे. हे एक मशरूम आहे, हे पण बरोबर आहे. आणि तिसरं विचारू शकतात की आता कमर्शियली कल्टिवेट करतात, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे. सो म्हणून ह्या पॉइंटना हा जो टॉपिक आलाय हा महत्वाचा आहे. ठीक आहे. द हिंदू मध्ये खूप म्हणजे 10-15 दिवसातून महिन्यातून एखादा असा टॉपिक येतो जो खूप जगावेगळा असतो आणि युपीएससीच्या पर्स्पेक्टिव्हनं हाच पॉइंट खूप महत्वाचा आहे. जर तुम्हाला रिकमेंडेशन करत असेल कोणी की द हिंदू वाचा, द हिंदू वाचा, तर द हिंदू वाचण्याचा फायदा काय आहे की हे सारख्या ज्या बातम्या आहेत या अशा बातम्या डायरेक्ट, मी शब्द यूज करतोय विचार करून यूज करतोय, थेट डायरेक्ट ऍज इट इज जसे स्टेटमेंट दिलेले आहेत की इट इज कल्टिवेटेड इन द ईस्टर्न हिमालय बेल्ट ऍज इट इज येईल. असं येऊ शकतं की ओव्हर द 8 years इट इज कल्टिवेटेड इन द ईस्टर्न हिमालयन बेल्ट. ऍज इट इज शब्द तिथं ऍज इट इज येईल. कळलं का? जसाच तसा येईल. कळलं का? हे मागं झालेलं आहे. ठीक आहे. त्यामुळं मी ह्या आर्टिकलवर आज एवढा वेळ खर्च केलेला आहे. ठीक आहे. आलं का लक्षात तुम्हाला? आपण जे डिस्कस केलंय हा आर्टिकल कळला का? हा जर आर्टिकल कळला आजचा पेपर आपला संपला, कारण खूप महत्वाचा आर्टिकल होता आणि मी जितका वेळ तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगितलं याच्यावरून कदाचित तुम्हाला त्याचं सिरियसनेस कदाचित कळलं असेल. ठीक आहे. सो हे आर्टिकल कळलंय, तुम्हाला शब्द वगैरे लिहून घेतलाय. आपण शिकवत असताना तुम्ही शॉर्टनोट जर कधी बनवत असाल तर हा प्लीज लिहून घ्या. म्हणजे प्रश्न येईल की नाही माहित नाही, परंतु जर आला तर चूक आला नाही पाहिजे. ठीक आहे. ओके. सो आपण मूव्ह करूया पुढे. ठीक आहे. ओके. त्यानंतर बघा इथं काय, एंट्री ऑफ ड्रग्ज प्रोहिबिटेड ऍज दिल्ली बिकम्स कंट्रीज मोस्ट पोल्युटेड सिटी. आता तुम्हाला माहित असेल की दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर सुरू झाला की त्या ठिकाणी दिल्लीच्या प्रदूषणाची बातम्या खूप येतात. ठीक आहे. आता तुम्हाला आठवत असेल की आपण परवा दिवशी एक बातमी बघितली होती. कोणती? स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड. आठवतं तुम्हाला की प्रदूषण नियंत्रण मंडळ विषयी आपण चर्चा केली होती. यांची जिम्मेदारी काय असते? कोणत्या ऍक्ट नुसार बनवलं ते हे वॉटर प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ पोल्युशन ऍक्ट 1971, त्याद्वारे ह्या बोर्डची स्थापना केली गेली होती. आणि या बोर्डचं काम काय असतं? एअर क्वालिटी चेक करणं. ठीक आहे. सो हे प्रदूषण तिथं वाढतं. तर नेमकं तिथं काय होतं एवढं की इतकं, म्हणजे आज तुम्ही बघत असाल तर आज न्यूज मध्ये आहे की उद्यापासून प्रायमरी लेवलच्या शाळा बंद केल्या आहेत. गव्हर्नमेंट जे आहेत त्यांच्यासाठी 50% वर्क फ्रॉम होम चालू केलंय. तर मग तुम्हाला कदाचित वाटत असेल की हिवाळा तर आपल्याकडे पण येतो, मग एवढं इतकं बिघडतं काय त्या ठिकाणी? तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की याची जिओग्राफिक लोकेशन, दिल्लीची जिओग्राफिक लोकेशन, दिल्लीच्या बाजूला काय आहे? पंजाब, हरियाणा. ठीक आहे. आणि या ठिकाणी उत्तर प्रदेश आहे. ओके. सो या ठिकाणी काय होतं माहिती का? या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये कानपूर, बरेली, त्यानंतर अमेठी हे काय आहे? हे इंडस्ट्रीयल हब आहे. त्यानंतर नोएडा हे काय आहे? हे इंडस्ट्रीयल हब आहे. इथं ज्या फॅक्टरीज आहेत त्यांचं खूप डेव्हलपमेंट झालंय. त्यानंतर हरियाणा आणि पंजाब या ठिकाणी गहू आणि तांदूळ यांचं प्रोडक्शन खूप जास्त प्रमाणात होतं, मेजरली गव्हाचं. तर त्यामुळे त्याच्यानंतर जे स्टबल उरतं त्याला काय करतात? ते जाळून टाकतात. जाळल्यानंतर काय होतं? तो धूर जातो कुठे? दिल्लीला. ठीक आहे. दिल्लीला जायची सर्वांची इच्छा असते, सो तो धूर पण दिल्लीला जातो. ठीक आहे. मग त्या ठिकाणी जाऊन काय होतं माहिती का? त्या ठिकाणी फॉर्म होतो स्मॉग. काय फॉर्म होतो? स्मॉग. ठीक आहे. स्मॉग म्हणजे काय? स्मॉग म्हणजे स्मोक. स्मोक म्हणजे काय? आपला धूर, ज्या जाळल्यानंतर जो धूर येतो त्याला म्हणतात स्मोक, प्लस अधिक स्मोक आणि फॉग. ठीक आहे. फॉग माहित असेल तुम्हाला. ओके. सो स्मोक आणि फॉग हे ज्यावेळेस एकत्र येतं त्यावेळेस काय होतं? त्यावेळेस तयार होतं स्मॉग. ठीक आहे. आणि स्मॉग हा खूप दाट असतो. याच्यामध्ये पलीकडचं आपल्याला काहीच दिसत नाही. ज्या लोकांना याची अस्थमा वगैरे बिमारी असते त्यांना
इनहेलेशन करण्यासाठी श्वास घेण्यासाठी सुद्धा त्रास होतो. ठीक आहे. आता हा स्मोक तर तुम्हाला कळला की हे जळाल्यामुळे इथे स्मोक तयार होतो. हा फॉग कशामुळे तयार होतो? फॉग काय होतं माहितीये का, ही जिओग्राफीची टर्म आहे. आता तुम्हाला माहित असेल की सूर्यकिरण येतात. ठीक आहे. सूर्यकिरण आल्यानंतर काय ते जमिनीवर पडल्यानंतर ते परावर्तित होतात. ठीक आहे. सो परावर्तित झाल्यानंतर काय होतं की जे वातावरण आहे ते गरम होतं आणि जे काही हे असतं ह्युमिडिटी वगैरे असतं ते काय होतं ते वर जातात, म्हणजे बाष्पीभवन वगैरे होऊन काय होतं ते वर जातं. परंतु हिवाळ्यात काय होतं माहिती का, हिवाळ्यामध्ये जो कालावधी आहे रात्रीचा तो जास्त असतो. ठीक आहे. आणि जे आकाश असतं ते निरभ्र असतं. त्यामुळे काय होतं माहिती का, त्यामुळं जे ग्राउंड आहे ते थंडीमुळे काय होतं माहिती का, ते लवकर थंड होतं. लवकर थंड झाल्यामुळे काय होतं की जे ह्युमिडिटी जी आहे जी वर जायची असते ती वर जाण्याच्या ऐवजी खालीच थांबते, खालीच ती गोळा व्हायला सुरुवात होते. त्यामुळं हिवाळ्यामध्ये तुम्हाला धुकं वगैरे दिसतं. का बरं? कारण जमीन ही जी असते ती थंड होते वरच्या वातावरणापेक्षा. ठीक आहे. याला काय म्हणतात, याला इनव्हर्स ऑफ टेम्परेचर असं म्हणतात. ठीक आहे. हे तुम्हाला जिओग्राफीमध्ये शिकायला भेटेलच. तर त्यामुळं हा फॉग तयार होतो. ठीक आहे. सो मग हा फॉग तयार झाल्यानंतर हा ज्यावेळेस स्मोक सोबत मिक्स होतो त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस स्मॉग तयार होतो आणि स्मॉग हा खूप दाट असतो आणि त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो, त्याच्यामुळं तिथं दिल्लीमध्ये प्रॉब्लेम येतो. आता याच्यासाठी सोल्युशन काय आहे, त्याचे सोल्युशन बघा. अँटी पोल्युशन मेजर, प्रदूषणापासून वाचवण्यासाठी काय काय मेजर आहे की नॅशनल कॅपिटलची मध्ये तिथं काय केलंय, तिथं काही हे बघा इथं फवारणी चालू आहे की म्हणजे त्याच्यावर जे पार्टिकल्स आहेत ते जमिनीवर बसले पाहिजे त्याच्यासाठी पार्टिकल आहे. त्यानंतर काही गॅस गन लावलेत की ते जे स्मोक आहे ते ऍब्झॉर्ब वगैरे करतात. ठीक आहे. सो ही जी कंडिशन आहे दिल्लीमध्ये खूप सारी क्रिटिकल होते. हा इश्यू पण तुम्हाला कळला पाहिजे. हे बघा इथं लिहिलंय सीएम फेल टू स्टॉप पंजाब स्टबल फायर. ठीक आहे. आता हे आरोप प्रत्यारोप चालू राहतील, परंतु तुम्हाला इश्यू जे आहे मेन तो कळला असं मी गृहीत धरतो. कळलाय का सांगा एकदा. ओके ओके ठीक आहे. ओके. हे बघा इथं पण बघा, पॉलिटिक्स ओव्हर स्टबल बर्निंग इंटेन्सिफाईड इन पंजाब आणि हरियाणा. ठीक आहे. आता हे एकमेकाला आरोप प्रत्यारोप चालू करत राहतील. ठीक आहे. आता याच्यासाठी सोल्युशन काय मित्रांनो, तर हे जे सोल्युशन आहे ना याच्यामध्ये कसं आहे की स्टबल बर्निंगला थांबवणं सर्वात महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर कसं आहे की त्यानंतर असं सर्वात लॉंग टर्म सोल्युशन आपल्याला शोधायला लागतं की हे जे आहेत की आता तिथं दिल्लीमध्ये समजा कन्स्ट्रक्शन वगैरे बंद झालंय, त्याच्यानंतर त्यांना ऍडवाइस केलं की लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी कार वगैरे शेअर करा, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे धूर वगैरे कमी होतं, पोल्युशन कमी होतं. सो अशा प्रकारचे काही काही सोल्युशन त्यांनी सांगितलंय. ठीक आहे. त्यानंतर बघा हे महाराष्ट्र काँग्रेस वगैरे याच्याशी एक आहे, हे पॉलिटिकल न्यूज आपण याला काय करू शकतो, आपण त्याला आपण इग्नोर करू शकतो. पंजाब गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह का घेत नाही? पंजाब गव्हर्नमेंट हे बघा, आपण गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह घेतात, गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह घेतलाय. तुमच्या माहितीसाठी मला सांगायला आवडेल की एक पुसा म्हणून एक जागा आहे, त्या ठिकाणी एक ऍग्रिकल्चर रिसर्च एक इन्स्टिट्यूट आहे. ठीक आहे. इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च ICAR असं म्हणून आहे. त्यांनी एक प्रोडक्ट तयार केलाय. ठीक आहे. म्हणजे त्याचं असतं की जर पाण्यात मिसळून जर ते पाणी तुम्ही शिपलं तर जी स्टबल जी आहे ती काय होते, ती डिकम्पोज व्हायला सुरुवात होते, तिचं विघटन व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. त्याचा वापर करून त्यांनी स्टबल खूप प्रमाणात थांबवलाय. ठीक आहे. आता कसं माहिती का की सरकार जरी असलं तरी सरकारचं काय काहीतरी लिमिटेशन असतात. बरोबर. लिमिटेशन काय असतात की आता मला सांगा, सरकार का प्रत्येक बांधाऱ्यावर जाऊन चेक करणार आहे का, की ते सांगाल का शेतकऱ्यांना की तुम्ही जाळू नका वगैरे. समजा आता शेतकऱ्यांना पण ते सपोज स्टबल जे ते बारीक करण्यासाठी मशीन असतात. आता जर समजा काही स्मॉल लँड होल्डर असतात ज्यांच्याकडे फक्त 2-2, 3-3 एकर आहे, तर त्यांच्याकडे ते वापरायला त्यांना जमल का? ठीक आहे. सो हे काय माहिती का, हे काही स्ट्रक्चरल इश्यू असतात. म्हणजे सर्वात महत्वाचं काय की अवेअरनेस पाहिजे फार्मर्स मध्ये. ठीक आहे. सर्वात पहिले काय पाहिजे, फार्मर्स मध्ये अवेअरनेस पाहिजे की शेतकऱ्यांना कळलं पाहिजे की ते जे गोष्ट करतायत त्याचा परिणाम काय होतो. ठीक आहे. जोपर्यंत त्यांच्या परिणाम लक्षात येत नाही तोपर्यंत ते गोष्ट करणं थांबवतील का? नाही. त्यांना आपण जर म्हटलं जाळू नका जाळू नका, ते ठीक आहे नाही जाळणार, परंतु जाळायचं तर ते जाळतील. परंतु त्यांना जर सांगितलं की हे जाळल्यानंतर याच्यामुळे स्मोक तयार होतो किंवा ते दिल्लीमध्ये पोहोचतं की त्या ठिकाणी असं होतं, त्या लोकांना प्रॉब्लेम होतो किंवा हे आपल्याला थांबवायचंय वगैरे, त्यांना लक्षात घेतलं, त्यांना पूर्ण इश्यू व्यवस्थित समजून सांगितला, तर ते का बरं जाळतील?
ते पण नाही जाणार ना. सो सर्वात महत्वाचं अवेअरनेस. दुसरं आहे की गव्हर्नमेंट करून त्याचं इम्प्लिमेंटेशन किती होतं हेही महत्वाचं आहे. मागच बातमी होती की पंजाब गव्हर्नमेंटने 3-4 ऍग्रीकल्चर ऑफिसर्स आहेत त्यांना सस्पेंड केलंय. का बरं? कारण त्यांच्या एरियामध्ये हे जे स्टबल बर्निंग आहे हे वरून आपलं जे सॅटेलाइट आहे त्याच्या निगराणीमध्ये चेक केलं जातं. त्यांना कळलं की त्यांच्या एरियामध्ये सॅटेलाइट बर्निंग हे खूप होतं. ठीक आहे. सो त्यामुळं हे एक दुसरं ऑप्शन आहे की त्याचं प्रॉपरली इफिशियंटली एक्झिक्युशन झालं पाहिजे. त्या व्यतिरिक्त त्यांना स्टबल किंवा हे जे काय त्याला जे पीक आहे त्या पिकापासून त्यांना परावृत्त करू शकतो आपण. काहीतरी कमर्शियल किंवा दुसरे काही जे क्रॉप्स आहेत त्यांना सांगू शकतो आपण ह्याची लागवड करा, है ना. सो हे असे मल्टिपल इश्यू आहेत, मल्टिपल सोल्युशन इथं आहेत. ठीक आहे. ओके, आय होप दॅट इज क्लिअर. सो लेट्स मूव्ह अहेड. त्यानंतर बघा इथं एक दिलंय, रिसॅट टू सॅटेलाइट मेक्स रे एंट्री इनटू अर्थ ऍटमॉस्फिअर. काय सांगितलंय? रिसॅट. आता रिसॅट म्हणजे काय? ठीक आहे, रिसॅट म्हणजे काय? सॅट म्हणजे काय असतं? सॅटेलाइट. ठीक आहे. ओके. सो हे याच्यामध्ये दोन प्रकारचे सॅटेलाइट असतात. एक असतं इनसॅट असतं आणि दुसरं काय असतं? एक हे रिसॅट असतं. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय असतं? याच्यामध्ये हे काय अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्येच हे जे सॅटेलाइट हे फिरत असतं. ठीक आहे. सो हे अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये पुन्हा यांना एंट्री मारली आहे. ठीक आहे. सो आपण नेक्स्ट टाइम एखाद्या वेळेस प्रॉपर स्पेसशी रिलेटेड एखादं जर कधी आर्टिकल वगैरे आलं तर आपण त्याच्यामध्ये हे पॉईंट वेगवेगळे आपण डिस्कस करूया. ठीक आहे. सो तरी तुम्हाला मी टास्क देतो की स्पेसमध्ये जे सॅटेलाइट असतात त्याचे दोन टाईप असतात किंवा सॅटेलाइट जे लॉन्च होतात ते कशाचे असतात. म्हणजे ते अर्थ ऑर्बिट पर्यंत दोन असतात. एक असतं जिओ स्टेशनरी ऑर्बिट मध्ये पाठवतात किंवा एक लोअर अर्थ ऑर्बिट मध्ये पाठवतात. ठीक आहे. सो नेमकं काय आहे हे तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. कालही मी तुम्हाला काहीतरी टास्क दिलं होतं असं मला आठवतंय थोडं, कदाचित तुम्ही पूर्ण केलं असेल. ठीक आहे. ओके. सो आता याच्यात बघा ओके. सो याच्यात बघा इथे काय आहे, चायनाज 20th पार्टी काँग्रेस. हे चायनाशी रिलेटेड आर्टिकल आहे, आपल्यासाठी एवढं प्रॉपरली कामाचं नाही. सो आपण याला इग्नोर करू शकतो. त्यानंतर आहे हेवी हँडेड हरी. आता याच्यात झालं काय माहिती का, द वायर नावाचं न्यूज एक पोर्टल आहे. द वायर न्यूज नावाचं जे पोर्टल आहे त्याच्यामध्ये एक न्यूज त्यांनी पब्लिश केली होती. जी न्यूज पब्लिश केली त्या पब्लिश, आता कसं माहिती का, प्रत्येक बातमी जी ज्यावेळेस छापून येते त्याच्या मागे काहीतरी प्रूफ असतात. ठीक आहे. आणि जर समजा प्रूफ नसले तर ती बातमी काय असते, इनव्हॅलिड होते. ठीक आहे. सो ही त्यांनी एक बातमी छापली, त्या बातमीच्या रिलेटेड त्यांना प्रूफ नाही भेटलं आणि त्यामुळं ते जी बातमी ज्या व्यक्तीच्या विरुद्ध होती त्या व्यक्तीनं त्यांच्यावर FIR केली. ठीक आहे. सो FIR केल्यामुळे काय झालं की त्या ठिकाणी FIR तर झालीच, प्लस जे वायर नावाचं जे हे न्यूज रूम आहे त्या न्यूजवाल्यांनी स्वतः त्यांनी ज्या व्यक्तींना बातमी दिली त्यांचा जो काही व्यक्ती माणूस असेल, न्यूज रिपोर्टर वगैरे, त्याच्या अगेन्स्ट मध्ये FIR केली आणि त्या ठिकाणी पोलीस पोहोचले. ठीक आहे. ही अशी ही बातमी आहे. आता याचं काय आहे, याच्याशी रिलेटेड हे 2-3 दिवस आता आर्टिकल चालूच राहतील. तर हे का बरं येते माहिती का? सर्वात महत्वाची गोष्ट की लोकशाहीमध्ये चौथा आणि महत्वाचा आधारस्तंभ म्हणून आपण याला वृत्तपत्रिका जर्नलिझमला बघतो. ठीक आहे. मीडियाला बघतो. तर त्यावेळेस पोलीस वगैरे जे आहेत की ते त्यांनी न्यूज रूम मध्ये जाऊन त्यांचे सगळे डॉक्युमेंट वगैरे चेक करणं, हे काय आहे, हे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन किंवा मीडियाचा जो राईट आहे त्याच्या अगेन्स्ट जातं. ठीक आहे. एक निगेटिव्ह पिक्चर पब्लिश करतं. ठीक आहे. सो हे काय होतं, एक भीती पसरवायचा प्रयत्न होतो. त्यामुळे ह्या साऱ्या गोष्टी थांबवायला पाहिजेत असं याच्याशी मध्ये सांगितलंय. ठीक आहे. त्यानंतर आहे वानुतुआज बिग प्लिया डज लिटल टू अरेस्ट क्लायमेट चेंज. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये तुम्हाला आपण सध्या तुम्हाला माहित असेल की सध्या मागेही आपण एक क्लायमेट चेंजशी रिलेटेड एक आर्टिकल डिस्कस केलं होतं. ठीक आहे. सो COP27 कॉन्फरन्स ऑफ पार्टीज यांची मीटिंग होणार आहे इजिप्तमध्ये, बरोबर. सो याच्यामध्ये त्याच्याशी रिलेटेड ह्या क्लायमेट चेंजशी ज्या न्यूज आहेत, जे आर्टिकल आहेत, हे आर्टिकल आता वारंवार येतच राहणार. याच्यामध्ये विशेष असं काही नाहीये, फक्त एकच आहे की एक हे युनिव्हर्सल नॉन प्रोलिफरेशन TT. ठीक आहे. नॉन प्रोलिफरेशन TT कशासाठी? फॉर बॅनिंग द यूज ऑफ फॉसिल फ्युएल्स ग्लोबली वुड बी व्हेरी लिटल टू अरेज द प्रॉब्लेम ऑफ क्लायमेट चेंज. त्यांचं म्हणणं आहे की आपण जे फ्युएल यूज करतो, कोल वगैरे, किंवा फॉसिल म्हणजे काय, जे कोल झालं किंवा आपले जे पेट्रोलियम प्रोडक्ट झाले यांचं वापर थांबवण्यासाठी ही जी नॉन प्रोलिफरेशन TT बनवतायत. त्यांचं म्हणणं आहे की काय ना, की आपलं घर आहे, आपल्या घराला खूप मोठं छिद्र पडलंय. ठीक आहे. आणि आपण एखाद्या त्याला असं च्युइंगम वगैरे काहीतरी लावतोय. ठीक आहे. सो
प्रॉब्लेम खूप मोठा आहे आणि मेजर खूप कमी आहे, याच्याशी रिलेटेड यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये नवीन असं काही नाहीये, तुम्ही वाचू शकता जर वाचायचं असेल तर, अदरवाइज नॉट इम्पॉर्टंट फॉर अस. ठीक आहे, ओके. सो लेट्स मूव्ह अहेड. बघूयात काही असेंब्ली इलेक्शनची न्यूज आहे, आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे का मित्रांनो? आहे का? नाही ना? ठीक आहे, ओके. सो त्यानंतर काय आहे, त्यानंतर बघा मॅपिंग इंडियाज अर्बनायझेशन रेट, कन्झम्पशन अँड एम्प्लॉयमेंट पॅटर्न, याच्याशी रिलेटेड हा एक आर्टिकल आलेला आहे. ठीक आहे, सो हे पूर्ण स्टॅटिस्टिकच दिलेलं आहे, आपल्यासाठी स्टॅटिस्टिक काही एवढं इम्पॉर्टंट नाहीये. ठीक आहे, त्यानंतर हे आदिपुरुष नावाचा एक मूवी आहे, त्याच्याशी रिलेटेड आहे, ते सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट नाहीये. ठीक आहे, नंतर हे पाटीदार कम्युनिटी वगैरे आहे, याच्याशी रिलेटेड आपल्याला काही इम्पॉर्टंट नाहीये. त्यानंतर बघा हे सीओपी 27 आर्टिकल आहे, इंडिया विल इन्सिस्ट ऑन ऍक्शन क्लिअर फ्रेमवर्क ऍट सीओपी 27. ठीक आहे, जर तुम्हाला माहिती पुढच्या महिन्यामध्ये कॉन्फरन्स ऑफ पार्टीज त्यांची मीटिंग होणार आहे. ठीक आहे, क्लायमेट चेंजशी रिलेटेड. सो हे त्याच्यावर क्लायमेट फायनान्स विषयी हे आर्टिकल आहे. सो गाईज हे जे आहेत ना, याच्यावर आता पूर्ण एक महिनाभर आर्टिकल येतच राहतील. ठीक आहे, सो आपण काय करूयात, आपण उद्या जर सपोज काही प्रॉपर जर नसेल, उद्या किंवा सोमवारी वगैरे मी प्रॉपरली तुम्हाला क्लायमेट चेंजचे हे जे सीओबीज आहेत याच्याशी रिलेटेड आपण एक अर्धा तासाचं लेक्चर घेऊया. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला ह्या ज्या टर्म्स असतात, सीओपी 27 झालं किंवा क्लायमेट फायनान्स झालं किंवा ऍक्शन म्हणजे काय, ठीक आहे, किंवा डेव्हलप कंट्रीज म्हणजे काय, डेव्हलपिंग कंट्रीज काय. ठीक आहे, सो ह्या रिलेटेड ज्या टर्म्स असतात ह्या तुम्हाला चांगल्या क्लिअर होतील. ठीक आहे, सो आपण काय करूया, हे एखाद्या वेळेस पर्टिक्युलर एक दिवस ठेवून आपण हे विशेष एक स्पेशल अरेंजमेंट आपण याच्यासाठी करूया. ठीक आहे, ओके. सो आजचे इम्पॉर्टंट न्यूज आपण सर्व डिस्कस केलेले आहे. सो आय होप तुम्हाला सर्व काही कळलं असेल. ठीक आहे, सो वी विल स्टॉप हिअर. ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर जॉइनिंग. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर विथ यू. ठीक आहे, ऑल राईट, थँक्यू सो मच अँड बाय.